नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमा स्पेशल या आजच्या भागामध्ये जानकी सायलीला फोन करते आणि म्हणते की सायली तू जशी असशील ना तशी निघ, कारण आईच्या एका मैत्रिणीला आपली खूप गरज आहे। तेव्हा सायली विचारते नक्की काय झाले। मग जानकी म्हणते हे बघ, तू भेटल्यानंतर मी तुला सगळं काही सांगते। मी आत्ता एवढंच सांगते की आपल्याला बोरथळला जायचंय। अगं शुभा मावशी आहेत ना, त्यांना 15 सवासनींची गरज आहे। आपल्याला तिथे जायला हवं, त्याशिवाय त्यांचं घर आणि सौभाग्य नाही वाचणार। तेव्हा सायली म्हणते अरे बापरे, म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर घडलं असणार शुभा मावशींच्या बाबतीत। तेव्हा जानकी म्हणते की हो ग सायली, आपल्याकडे 24 तासांपेक्षाही कमी वेळ आहे आता। तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, आपण लगेच निघूयात, पण मला एक सांग, 15 जणींची गरज आहे तिकडे, मग आपण दोघीच जाऊन काय फायदा। मग आता जानकी म्हणते अगं मी डॉक्टर मुक्ताला कॉल केलाय आणि नंदिनी सुद्धा आहे, नंदिनी काव्याला सुद्धा तिकडे घेऊन येणार। तेव्हा आता मी मीरा आणि भूमीबरोबर सुद्धा बोलून घेते, असं आता सायली म्हणते आणि जानकीला त्याबद्दल जानकी सांगते हे बघ सायली, तू पटकन निघ, कारण आपल्याला लवकरात लवकर तिथे पोचायला हवं। तू हायवेजवळ सगळ्या जणींना घेऊन ये, मी तुला तेथे भेटते, चालेल ना। मग सायली हो म्हणते आणि लगेच फोन सुद्धा ठेवते। दुसरीकडे निरूपा ही शशिकला आणि रागिनी या दोघींनाही भेटते आणि म्हणते की तुम्ही मला बोलवलं, मी लगेच पटकन आले की नाही असं ती म्हणते। तेव्हा त्या आजी म्हणतात की ही एक माझी शिलेदार आहे, तिने रिसॉर्टमध्ये आपल्या गुंतवणूक कमी केलेली आहे, पण खूप कामाची मुलगी आहे। तेव्हा निरूपा म्हणते मुलगी म्हणा किंवा काही म्हणायचं ते म्हणा, काय आहे, मी गुंतवलेले पैसे मला पुन्हा मिळणार आहेत ना, तर मी काहीही करायला तयार आहे, बोला बरं काय करायचं। तेव्हा रागिनी म्हणते साम दाम दंड भेद, आता या सगळ्याचा वापर करायचा आणि शुभा किल्लेदारला ते 24 तासाचं चॅलेंज पूर्णच करू द्यायचं नाही। आपण उद्याच्या अगोदरच बोरथळला पोहोचून उद्याचा तो वटवृक्षच नष्ट करायचा आणि मग त्या घराच्या जागेवर बुलडोझर फिरवायचा, मग त्या जागेवर आपलं उभं राहणार। तेव्हा सगळ्या खलनायिका म्हणतात रिसॉर्ट। दुसरीकडे सायली आणि जानकी या दोघीही भेटतात। मग आता जानकीची गाडी पुढेच उभी असते। तेव्हा सायली घाईतच म्हणते माफ कर जानकी, अगं मी वेळेतच निघाले तरीही मला यायला उशीरच झाला। नंतर जानकी म्हणते ड्रायव्हर दादा कुठे आहेत, तर ते गाडीमध्ये नसतात, म्हणून ती दादा दादा असा आवाज देते, परंतु ते कुठेही दिसत नाहीत। दोघींनाही प्रश्न पडतो नक्की हे ड्रायव्हर दादा कुठे गेले असतील। तेवढ्यातच ड्रायव्हर दादा तेथे येतात आणि सॉरी हा मॅडम, आम्ही जरा चहा प्यायला गेलो होतो असं म्हणतात। तेव्हा जानकी म्हणते हरकत नाही, चला निघूया। सायली म्हणते चला आम्ही आता गाडीत बसतो, तुम्ही सुद्धा गाडी स्टार्ट करा। तेव्हा ड्रायव्हर काका हो म्हणतात, तर जानकी आणि सायली या दोघीही गाडीत बसून बोरथळला जायला निघतात। तेथून हल्ल्यानंतर ऐश्वर्या ही त्यांच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते की कुठेही थांबण्यासाठी तुमच्या गाडीचे ब्रेक तर अगोदर लागायला पाहिजेत, कारण तिने आता गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात। या आता झाडाच्या आडून हा सगळा प्रकार पाहत असते आणि ऐश्वर्याजवळ येत लगेचच तिला विचारते काय ग, तू जानकीच्या गाडीचे ब्रेक फेल केले, तू कसली सॉलिड आहेस ग, असं म्हणून आता ती तिचं कौतुक करते। त्यावेळी ऐश्वर्या म्हणते जेव्हा त्यांची गाडी स्पीड पकडेल ना, तेव्हा त्यांना ना बरोबर कळेल। इकडे जानकी आणि ऐश्वर्या या दोघीही आता बोरथळकडे येतच असतात। आता थोडंच अंतर राहिलेलं असतं, त्या दोघींनाही शुभाची खूप काळजी लागलेली असते। मग जानकी म्हणते सायली, तू अर्जुन भाऊजींना सांगितलं आहेस ना सगळं। तेव्हा सायली म्हणते हो, तुझा फोन आला ना तेव्हा मी लगेचच त्यांना सांगितलं। तेव्हा ते कोर्टातच होते आणि त्यांनी मानसीला बाहेर काढण्यासाठी योग्य ती कागदपत्र बनवायला सुद्धा सुरुवात केलीये। तेव्हा जानकी विचारते कागदपत्र, अगं कसली पण। तेव्हा मानसी तुरुंगात आहे, तुला माहिती आहे ना, असं सायली विचारते। हे म्हणाले की शुभा मावशीच्या मदतीसाठी एक दिवस पॅरोलवर ते बाहेर घेऊन येऊ शकतात, कारण पूर्वी सुद्धा मधुभाऊंना एक दिवस ते बाहेर घेऊन आले होते। मग जानकीला खूपच आनंद होतो आणि ती विचारते खरंच मानसी सुद्धा येते का तिकडे। तेव्हा सायली आता म्हणते की हो, हे तिला बाहेर आणण्याचे प्रयत्न तरी करणार आहेत। तेव्हा जानकी म्हणते बरं होईल ग। आता त्या दोघींच्या अशाच गप्पा सुरू असतात। तेव्हा ड्रायव्हर काका गाडीची थोडी रेस करतात, मग त्यांना समजतं की गाडीचे ब्रेक फेल झाले आहे। तर ड्रायव्हर काकांना समजतं गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत, गाडी इकडे तिकडे आता धावू लागते। त्या काहीही करून ब्रेक मारण्याचा खूपच प्रयत्न करत असतात, परंतु गाडीचा ब्रेक लागतच नाही। आता जानकी आणि सायली या दोघीही खूपच घाबरतात आणि विचारतात काय काय होतंय काय दादा।
मग सायली सुद्धा म्हणते गाडी सावकाश चालवा। तेव्हा ड्रायव्हर काका सांगतात गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत। हे ऐकून सायली आणि जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्या दोघीही खूपच घाबरतात। तर दुसरीकडे आता मीरा ही घरात असते, तेवढ्यातच तिच्या मैत्रिणीचा तिला मेसेज येतो की आपल्याला उद्या वडाच्या पूजेसाठी जायचं आहे आणि मला तू तिथे यायला हवीस। तेव्हा मीरा हसते आणि क्षणातच रिप्लाय हो असा देते। दुसरीकडे आता काव्या आणि नंदिनी या दोघीही गाडीच्या डिकीमध्ये झाडांची रोपटं ठेवत असतात। मग आता काव्या म्हणते ताई अगं आपण तिथे एक झाड वाचवायला चाललोय, तिथे झाडांची रोपटं लावायला नाही। तेव्हा नंदिनी म्हणते अगं बरोबर आहे काव्या तुझं, पण झाडं जगवणं जशी आपली संस्कृती आहे तसंच झाडं रुजवणं ही सुद्धा आपलीच संस्कृती आहे। तेव्हा काव्य म्हणते हो ते तर बरोबर आहे। मग त्यावेळी काव्य म्हणते ताई मला एक चांगलं समजतंय हां। तेव्हा काय समजतंय तुला असं नंदिनी विचारते। मग आता मी होणारी IAS ऑफिसर आहे, त्यामुळे कुणावर अन्याय होत असेल तर त्या लोकांना कुठे थांबवायचं हे मला चांगलंच कळतं। जिथे आपल्या मदतीची गरज असेल ना पण लगेच धावत जायचं। नंदिनी म्हणते हो बरोबर आहे, परंतु तेथे फक्त जिभेचं शस्त्र परसायचं नाहीये, आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे। आणि वटपौर्णिमेची पूजा का करतात तुला माहिती आहे ना? तर आता काव्याला माहीत असतं पण तिला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट नसतो, तेव्हा ती एकदमच उदास असते। त्यानंतर आता ती म्हणते हे बघ ताई मी शुभा मावशीचं घर संकटात आहे म्हणूनच येतेय तिकडे, तसं नसतं तर मला नाही माहीत मी तिकडे आले असते की नाही। तेव्हा नंदिनी म्हणते हे बघ आयुष्यात जे काही करावं ना काव्या ते अगदी मनापासून करावं आणि उद्याची वटपौर्णिमेची पूजा तू मनापासून करावीस असं मला वाटतं। आता हे बघ घरच्या गोष्टी ना घरीच राहू देत, फक्त माझ्यासाठी करशील ना एवढं असं ती विचारते। तेव्हा काव्या हो म्हणते। तर नंदिनी म्हणते बरं घे चल आपल्याला तिकडे बोरथळला जायला खूपच उशीर होईल। तेव्हा त्या दोघीही पटपट झाडं गाडीमध्ये ठेवतात आणि बोरथळला जायला निघतात। दुसरीकडे आता ब्रेक लागतच नसल्यामुळे ते दादा जरा साईडला गाडी घेतात तर ती गाडी एका झाडाला धडकते। सुदैवाने कुणाला काही लागत नाही, परंतु गाडीतून प्रचंड धूर येत असतो। जानकी आणि सायली या दोघीही गाडीतून खाली उतरतात। मग आता गाडीतून धूर येत असल्यामुळे सर्वजण तिथे घाबरलेले असतात, आसपासचे माणसं सुद्धा जमा झालेली असतात। मग सायली आणि जानकी दोघीही म्हणतात दादा गाडीतून किती धूर येतोय, काय झाले काय, पण दादा तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा ते म्हणतात हो मी अगदी ठीक आहे, अहो वेळेत हँडब्रेक घेतला ना म्हणूनच मोठा अपघात नाही झाला। तेव्हा सायली आणि जानकी खूपच घाबरतात, जर दादांनी हँडब्रेक हातात घेतला नसता तर खरंच खूप मोठा अपघात झाला असता। तेव्हा देवी आईची कृपा असं सायली म्हणते आणि त्यानंतर जानकीला म्हणते की मला एक सांग अगं नेमके तुझ्याच गाडीचे ब्रेक फेल कसे काय झाले, कारण आपल्याला बोरथळला जाण्यापासून कुणी रोखत तर नाही येत ना? तेव्हा जानकी म्हणते की मला माहित आहे हे कोण करतंय। तेव्हा सायली विचारते कोण करतंय? मग आता ही ऐश्वर्याच करत असणार आणि तिला आपल्याला तिकडे जाऊच द्यायचं नसेल। मग आता सायलीला धक्काच बसतो आणि ती म्हणते म्हणजे ऐश्वर्यानेच हे सगळं कारस्थान केलं असेल। हा फक्त गुंता आणि हा वाद फक्त नारडा बिल्डर आणि शुभा मावशीचा राहिलेला नाहीये, दोघांनाही ना आता ही ऐश्वर्या सामील झाली आहे। तेव्हा आता जानकी म्हणते काही पण असू दे, परंतु आपल्याला शुभा मावशीचं घर तोडण्यापासून वाचवायचे। तेव्हा सायली म्हणते हो जानकी आता मिळेल ते वाहन पकडून आपल्याला बोरथळला जायलाच हवं। आणि त्या दोघीही आता लगेचच आपल्या बॅगा वगैरे घेतात आणि ड्रायव्हर काकांना सांगतात गाडीचं काय होतंय ते बघा आणि घरीसुद्धा कळवा। तेव्हा हो मॅडम असं ड्रायव्हर काका म्हणतात। तेव्हा आता त्या दोघीही गाडीच्या शोधात असतात, तेवढ्यातच एक टेम्पो तेथे येतो। टेम्पो आल्यानंतर आता त्या दोघीही त्या टेम्पोवाल्याला थांबवतात। मग दादा इथे कुठे ST स्टँड किंवा स्टँड आहे का असं विचारू लागतात। तेव्हा हो आहे ना आहे, इथे समोरच आहे, पण तुम्हाला जायचंय कुठे असं ते दादा विचारतात। तेव्हा मला बोरथळला जायचे असं जानकी सांगते। मग सायली म्हणते की तुम्ही कुठे चालला आहात? तेव्हा ते म्हणतात मी बोरथळलाच चाललोय की। मग आता तुम्हाला यायचं असेल तर चला असं ते म्हणतात। तेव्हा जानकी आणि सायली या दोघीही टेम्पोत बसतात आणि बोरथळच्या दिशेने निघतात। दुसरीकडे प्रिया ही आता गाडी ड्राईव्ह करत असते आणि ती निरूपाला घेऊन आता बोरथळच्या दिशेने निघालेली असते, कारण
या शुभाचा सगळा प्लॅन त्यांना फेल करायचा असतो। त्यांच्यामध्ये ऐश्वर्या आणि गायत्रीसुद्धा सामील असतात, त्याचबरोबर रागिनीसुद्धा। आणि मग त्यानंतर रागिनी म्हणते, अगं ऐश्वर्या, मला वाटलं की ब्रेक फेल करण्यामध्ये मी एकटीच माहीर आहे, माझ्यापेक्षा हुशार निघालीस ग। तेव्हा ऐश्वर्या हसते आणि हो म्हणते। त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मला ना आता प्रियाची साथ आहे, त्यामुळे मी काहीही करू शकते। तेव्हा आता प्रिया म्हणते, त्यात काय साथ द्यायची, कारण जानकी बरोबर सायलीसुद्धा आहे आणि मी तिला त्रास देण्याची संधी तरी कशी सोडेल, असं म्हणून ती आता सायलीवरचा राग व्यक्त करते। त्यानंतर रागिनी म्हणते, हे पहा, मला सगळ्यांची खूप साथ मिळाली आहे, त्यामुळे आता आपण सगळ्यांनी त्या शुभाचा प्लॅन फेल करायचा। मग निरूपा म्हणते की हो आपण जाऊयात तिकडे, परंतु जाऊन राहायचं कुठे, तिथे 5 स्टार हॉटेल वगैरे आहे की काय? तेव्हा तिथे कोणत्याही हॉटेलमध्ये आपण राहायचं नाही, दुर्गादेवींचं रेस्टॉरंट आहे तिथे आपण राहूयात, असं रागिनी सांगते। त्यानंतर निरूपा म्हणते की तिकडे गेल्यानंतर आता त्या सगळ्यांना समजेल की त्यांची वटपौर्णिमा कशी साजरी होती। मग प्रियासुद्धा म्हणते, बिचारी सायली, तिकडे गेल्यानंतर ती जेव्हा तिथे त्या झाडाकडे पाहिल तेव्हा तिला समजेल की ते झाड तर ऑलरेडी सुकून गेले, तिचा चेहरासुद्धा अगदी कसा सुकेल, असं म्हणून प्रिया त्या विरोधात बोलत आता हसत असते। तर निरूपासुद्धा तिच्याकडे पाहून हसते। तर दुसरीकडे या सगळ्या खलनायिकांनी त्यांच्या 2 माणसांना पाठवलेलं असतं की शुभाच्या घराजवळ जे वडाचं झाड आहे त्याला इंजेक्शन देऊन ते सुकवायचं, म्हणजे उद्या कुणालाच, म्हणजे सायलीला, जानकीला, शुभाला वटपौर्णिमेची पूजा करता येणार नाही। परंतु ऑलरेडी मीरा तेथे पोहोचलेली असते, तर आता ते जे पंटर असतात ते त्या झाडाला असे इंजेक्शन देणार। तोच मीरा आता काय करते तर त्यांच्या गळ्यामध्ये दोर टाकते आणि त्यांना मागे खेचते। त्या दोघांनाही रमा व मीराने मागे खेचल्यामुळे ते दोघेही खाली पडतात। मुक्ता तेथे येऊन आता त्या इंजेक्शन असताना त्याच्यावरच पाय देते आणि निसर्गाशी खेळ करताना लाज वाटत नाही का, असं विचारते। मग आता मीरा म्हणते की यांना कसे लाज वाटणार आहे, कारण ही झाडं तोडणारी नाही, निर्लज्ज माणसं आहेत। मग मीरा म्हणते, आता मी यांना ना या झाडावरच असं लटकवून ठेवते या दोरीने। तेव्हा मीरा आता त्यांच्या तोंडावरचा मास्क काढणार असते, कारण ते गुंड कोण आहेत ना हे तिला पाहायचं असतं। परंतु ते गुंड आता पूर्ण जोर लावतात आणि मीराच्या व रमाच्या तावडीतून सुटून जातात। तेवढ्यातच शुभा तेथे येते। मग आता काय झालं असं विचारते। तेव्हा तुमच्या झाडाला विषारी इंजेक्शन देऊन ते सुकवण्याच्या प्रयत्नात ही लोक होते, कदाचित नारडा बिल्डरची माणसं असतील, असं मुक्ता सांगते। तेव्हा आता शुभाला खूप मोठा धक्का बसतो। मग मीरा म्हणते, काळजी करू नका, वर येऊन त्यांचा पूर्ण प्लॅन हा फेलच केला। त्यानंतर आता शुभा विचारते, तुम्ही कोण आहात, माझ्या लेकीसारख्या अगदी धावून आलात। मग मीरा स्वतःची ओळख सांगते आणि म्हणते, तुमची उद्याची जी वटपौर्णिमेची पूजा आहे ना, त्या पूजेसाठी मी आणि माझ्या दोघीही मैत्रिणी सामील होणार आहोत। हे ऐकून शुभाला खूपच आनंद होतो। आता शुभाचं वडाचं झाड त्या तिघीही मिळून वाचवतात, म्हणून शुभा खुश होते आणि मीराचं तोंड गोड करते। आणि मीराच्या मैत्रिणींचं सुद्धा। तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते, आमचं सुद्धा तोंड गोड करायला हवं शुभा मावशी तू। तेव्हा आता सायलीला पाहून शुभाचे डोळे पाणवतात। ती बिचारी विचारते की सायली, आलीस तू? अगं खूप दिवसानंतर मी तुला पाहिलं, तू जानकी ना सुमित्राची सून, असंही आता ती जानकीला विचारते। मग जानकी हो म्हणते। तेव्हा मीरा सायलीला म्हणते, तुझा मेसेज आल्या आल्या मी लगेच निघाले आणि तुझ्या अगोदर पोहोचले बघ। मग सायली म्हणते, हो ना, तू तर माझ्या अगोदर पोहोचलीस। त्यानंतर सायली आता हात पुढे करते आणि म्हणते, आता पुढचे फक्त 18 तास राहिले आहेत ना, हे 18 तास आपण सगळ्यांनी खिंड मिळून लढवायची आहे, असं म्हणून ती हात पुढे करते। तर सगळ्याजणी एकमेकींना साथ देत आता एकमेकींच्या हातावर हात ठेवतात। तर दुसरीकडे सगळेजणी दुर्गादेवीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलेल्या असतात। तेव्हा ते दोन्हीही पंटर तेथे येतात। निरूपा आणि प्रिया या दोघीही विचारतात की काय झालं, ते शुभाचं जे झाड होतं त्याला विषारी इंजेक्शन दिलं की नाही। मग आता ते दोघेही खाली मान घालतात आणि नाही असं म्हणतात। या सगळ्याजणी खूपच भडकतात आणि विचारतात, काय, अरे
एक काम सुद्धा धड करता येत नाही. मग निरूपा म्हणते आता काय आम्ही ओवाळण्याची वाट बघतो की काय, चल निघ इथून, एक काम धड करता येत नाही. तेव्हा प्रिया सुद्धा आता त्या माणसांवर खूपच चिडते, तर ते दोघेही पंटर तेथून जात. त्यानंतर प्रिया म्हणते कुणीही चिडू नका, कारण आता मला माहीत आहे ते झाड उद्ध्वस्त करण्यासाठी काय काय करायचं. आता ते झाड आपण डायरेक्ट जाळून टाकूयात. तेव्हा निरूपाला तर ही आयडिया खूपच आवडते आणि ती लगेच या निर्णयाला पाठिंबा देते. निरूपा पुढे येते आणि म्हणते आत्ताच जाऊयात आणि त्या झाडावर आपण रॉकेलचा डब्बा ओतू आणि जाळून टाकू. निरूपाची ही आयडिया जास्त कोणाला आवडत नाही, कारण आता आपण आपले हात चिखलात असे बरबटून घ्यायचे नाही असं त्यांचं ठरलेलं असतं. मग त्यानंतर सगळ्याजणी ठरवतात की आपण दुर्गादेवीच्या माणसांनाच सांगूयात ते झाड उद्ध्वस्त करायला, कारण त्यांच्याकडे तशी माणसं असणारच ना. त्यानंतर हे झाड कधी पेटवायचं असा आता सर्वांच्या मनात प्रश्न असतो. त्यामुळे प्रिया सांगते आता अंधार झाल्यानंतर त्या घरात तर जातीलच ना, त्यांना बेसावध करून आपण हे झाड लगेचच पेटवून द्यायचं. तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि विचारते या सगळ्यामध्ये मी नक्की काय मदत करू शकते. मग रम्या आल्याबरोबरच सर्वांना आनंद होतो, कारण अजून एका खलनायिकेची त्यामध्ये भर पडलेली असते. ती खरं तर नंदिनी आणि काव्याला धडा शिकवण्यासाठी तेथे आलेली असते. तेव्हा आता प्रिया म्हणते बरं झालं काव्या तू आलीस, अगं किती वेळ झाला मी तुझी वाट बघत होते. त्यावेळी रम्या म्हणते की अगं प्रिया, पार्कच्या संगीत सोहळ्यामध्ये तू किती मदत केली होतीस मला, आणि तू फोन केल्या ना मी क्षणाचाही विचार केला नाही. आज त्याचीच परतफेड करण्यासाठी मी आली आहे. बरं पटकन काय करायचे असं रम्या विचारते. दुसरीकडे शुभा सांगत असते की आपलेच दात आणि आपलेच ओठ. सायली अगं तुला काय सांगू, माझ्या मुलानेच हे बोरथळचं घर त्या दुर्गादेवींना विकून टाकलं. दुर्गादेवींकडून मी 1 वर्षाची मुदत सुद्धा मागून घेतली होती, पण करायचं तरी काय. त्यांनी तर उद्याचीच नोटीस पाठवली आहे हे घर पाडण्याची, आणि जेव्हा ते घर पाडण्याची नोटीस आली तेव्हाच यांना पॅनिक अटॅक आला आणि अजूनही त्यांना शुद्ध आली नाहीये. तेव्हा जानकी म्हणते की सायलीचे मिस्टर नामांकित वकील आहेत, त्यामुळे ते नक्कीच काहीतरी करतील. तेव्हा सायली सुद्धा धीर देत म्हणते हो नक्कीच अर्जुन सर काहीतरी करतील, तुम्ही नका काळजी करू, मी सांगते त्यांना. तरीही शुभाचं मन थाऱ्यावर नसतं. तेव्हा मीरा पुढे जाते आणि शुभाला धीर देते, कारण आपलं घर फक्त दगडमातीची इमारत नसते, कारण त्या वास्तूमध्ये आपण हसलेलो असतो आणि रडलेलो असतो, प्रेम केलेलं असतं आणि स्वप्न सुद्धा बघितलेली असतात. ते घर आपल्या सुखात आणि दुःखात नेहमीच उभं असतं. मग असंच कसं हे घर जाईल. त्यावेळी असं म्हणून ती अश्रू पुसते आणि सांगते मावशी असाच प्रसंग आमच्यावर सुद्धा आला होता. मला असं वाटलं की आमच्या डोळ्यासमोरनं आमचं घर जातंय की काय, पण नाही, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ते कधीच आपल्याला सोडून जात नाही, मग ते घर असो किंवा आपला माणूस असो. त्यामुळे मावशी तुम्ही असा विचार करू नका की कुणीतरी येऊन तुमचं घर तोडेल. अहो उलट असा विचार करा की कोणीतरी येऊन तुमचं घर वाचवेल, आणि मला विश्वास आहे आमचं घर जसं वाचलं तसं तुमचंही वाचेल. मग सायली सुद्धा धीर देत म्हणते शुभा मावशी तुम्ही काळजी करू नका, सगळं काही अगदी छान होणार आहे. तेवढ्यातच तेथे आता कोणीतरी दार ठोठावतं. जानकी पुढे जाऊन दार उघडते तर काव्य आणि नंदिनी या दोघीही आलेल्या असतात. तर आता या सगळ्या जणी अगोदर शुभासमोर येऊन उभ्या राहतात आणि मग त्यानंतर तुम्ही कोण असं त्या विचारतात. सायली पुढे जाते व नंदिनी काव्याची ओळख सांगत या दोघीही माझ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे नंदिनी माझी आहे मैत्रीण पण काव्य तिची बहीण आहे. तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही खरंच खूप मोठ्या संकटामध्ये अडकला आहात, आम्हाला सायलीने सगळं काही सांगितलं आणि म्हणूनच धावत धावत आम्ही इकडे आलो. त्या म्हणते उद्याच्या पूजेसाठी आपण सगळ्या मिळून 9 जणी झालो आहोत. तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होत. तर दुसरीकडे प्रिया आणि त्याचबरोबर रम्या खूप वैतागलेल्या असतात, कारण रागिनी शशिकला या बुद्धिबळ खेळत बसलेल्या असतात. तेव्हा आता या बुद्धिबळ का खेळत बसले असतील असं प्रिया रागाने म्हणते. तेव्हा आता मी बुद्धिबळ जरी खेळत असले ना तरीही माझं डोकं चांगलं चालतं असं रागिनी टोमणा मारते. त्यानंतर आता त्यांच्यापैकी एकीला मेसेज येतो की किल्लेदारांच्या घरात आणखी 3 जणी आल्या. सगळ्या जणी डोक्याला हात लावतात. मग आता पुढे करायचं काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, कारण काहीही झालं तरी ते झाड आता जाळून टाकायचं असतं. मग आता प्रिया म्हणते जाळायचंच कसं. तेव्हा रागिनीताई तुम्ही एवढ्या शांत कशा असं रम्या विचारते नक्की करायचंय काय. तेव्हा आता रागिनी म्हणते की बघ मी ना माझं प्याद बरोबर शशिकलाच्या घरात पाठवले. मग रम्या म्हणते म्हणजे आपण आपल्यातलं कुणीतरी असं किल्लेदारांच्या घरात पाठवायचं हेच का. तेव्हा करेक्ट असं रागिनी म्हणते. तेव्हा निरूपा विचारते पण आपल्यात
गोट्यात असं कोण आहे त्यांच्या गोटात जाऊ शकतं। त्यानंतर सगळ्याजणी प्रियाकडे बोट करतात। प्रिया म्हणते मी नाही जाणार कारण सायलीला संशय येईल आणि ती मला एका मिनिटात बाहेर काढेन आणि हल्ली तर ती कानाखाली सुद्धा वाजवायला लागली। आठवतं की मी जर चूक केली तर सायली कशा माझ्या कानाखाली मारते। तर दुसरीकडे सावनी आता इथे शुभाच्या घरी आलेली असते। तर मुक्ताला जेव्हा ते समजतं तेव्हा मुक्ता म्हणते इथे हिला ठेवायचं नाही, परंतु आता सर्वांनाच तिची दया येते कारण आता तिला काहीही दिसत नसतं हे सर्वांना समजतं। पण मुक्ताने सांगितलेलं असतं की ही बाई चांगली नाही आहे। त्यानंतर आता काव्या म्हणते मुक्ता तू काळजी करू नकोस, आपण सगळ्याजणी हिच्या अगदी बारीक हालचालींवर लक्ष ठेवू। इकडे प्रियाला फोन करून आता सावनी सांगते की मी शेवटी त्या शुभा मावशीच्या घरात शिरलेच। इकडे आता सायली आणि जानकी या दोघीही किचनमध्ये येतात आणि विचारतात काही काम करायचं आहे का। ती म्हणते नाही आम्ही करू सगळं काम, परंतु आता सायली जरा हट्ट करते आणि काहीतरी थोडं काम करू द्यात असं म्हणून त्या मार्केटमध्ये जाण्यासाठी निघतात। मित्रांनो, महामालिकेचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।